छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना मध्यम प्रकल्पामुळे राम या नवनिर्वाचित गावाचे पुनर्वसन करण्यात आले असून गेल्या 1998 मध्ये या गावाची निर्मिती झाली असून संपूर्ण लेआउट तयार करण्यात आले आहे आणि गाव गठीत करण्यात आले आहे। या गावचा नकाशा तयार करण्यात आला। यामध्ये गावकऱ्यांसाठी स्मशानभूमी, दफनभूमी तसेच गावातील रस्त्यांची बांधणी या सर्व बाबी यामध्ये देण्यात आल्या। परंतु सध्या स्थितीत गावकऱ्यांना स्मशानभूमी आणि दफनभूमीच उपलब्ध नसल्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून गावकरी लढा देत असून आजपर्यंत गावकऱ्यांना स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध झाली नाही। यासाठी गावकरी उपोषणास बसले असून नगर रचनेअंतर्गत पायाभूत सुविधा आणि गावकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत। परंतु सध्याची स्थिती पाहता गावकऱ्यांना स्मशानभूमी आणि दफनभूमीची जागा आणि नगर रचनेनुसार देण्यात आलेल्या प्लॉटिंगची व्यवस्था देखील अद्ययावत दिसत नाही। या सर्वच बाबींचा उलगडा करून गावात स्मशानभूमी आणि दफनभूमीची जागा देण्यात यावी यासाठी गावकऱ्यांचे गेल्या 2 दिवसांपासून ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे। उपोषण करते कारभारी लक्ष्मण खुर्दे। आमच्या मागण्या अशा आहे की अंजना प्रकल्प 1998ला आमचं गाव तिथून पुनर्वसित झालं, वाडी पळशी गावामधून सनी। त्याच्यानंतर त्यांनी फक्त लेआउटला संपूर्ण सुविधा दाखवल्या, पण इथं स्पॉटला कोणतीही सुविधा नाही आहे। स्मशानभूमी, दफनभूमी, रोड, आमचा रामनगर बसस्टँड, कन्नड पिशोर बसस्टँड ते रामनगर इथं सुद्धा काही लोकांना काही पैसे दिले गेले रस्त्याची, बाकी दिले गेले। त्याच्यामुळे आमचा शेतकऱ्यांना तोही रस्ता अडवलेला आहे। आता जर रामनगर बसस्टँडहून गावात याचा तो सुद्धा आम्हाला रस्ता नाही, तो सुद्धा रस्ता बाकी आहे। आणि गावात नुसत्या लेआउटला सगळ्या सुविधा दाखवलेल्या आहे, पण कोणतीही सुविधा इथे उपलब्ध नाही आहे। आणि जवळजवळ आम्ही 10 वर्षापासून याचा पाठपुरावा करतो आहे। मी आज 10 वर्षापासून त्याच याच्यात काम करतो आहे। तर कलेक्टर ऑफिस, कमिशनर, तहसील यांच्याकडे जाऊन पण इरिगेशन कोणतीही याच्यात थोडी बी सुद्धा मदत केली नाही। या सगळ्या सुविधा आमच्या बाकी आहेत, ह्या पूर्ण कराव्या। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।